अरे आत्ता त्या अक्षयला EMI द्यायचा होता आणि तेवढ्या त्या गण्याने रेंट मागितला. बे इंडिया अख्खं हे हल्लं ना बजेट आपलं. यार तुझी EMI चालूच आहेत का अजून? अरे हा शेवटचा हप्ता होता. अरे गेले 4 महिने हेच ऐकतोय मी. तुला तुला उलट खोटं वाटेल. आजकाल मी काय करतो माहिती का, पैसे आले की डबल EMI ऍडव्हान्स पण EMI भरून टाकतो. म्हणजे आपल्याला प्रेशर नको, टेन्शन नको आपल्यावरती. आपलं रेकॉर्ड आहे आतापर्यंत एक काही EMI बाउन्स होतील नाहीये मित्रा. टाइम टू टाइम EMI भरणं सोपं नवं माय. तो सांगतो आता 8-9 महिन्यामध्ये आपल्या मोबाईलचं EMI नील होईल. 2 महिन्यामध्ये आपले एअरपोर्टचं EMI नील. आता परवा मध्ये नवीन हे घड्याळ घेतले ब्रँड न्यू, त्या घड्याळचं EMI चालू होईल. आता आपलं कर्ज कुठले, स्टेट बँकेचं कर्ज फेडण्यासाठी आपण नवीन कर्ज घेणार कुठनं, HDFCचं कर्ज भेटण्यासाठी आपण नवीन कर्ज कुठनं घेणार, स्विस बँकेचं कर्ज भेटण्यासाठी आपण नवीन कर्ज कुठनं घेणार, परभणी बँकेचं. तुला काय वाटतं मग आपल्यावरती लईत लई असून किती कर्ज असेल? किती? अरे 54.92 लाख. 3 वर्ष, लईत लई 3 वर्ष. 3 वर्ष म्हणजे तुझं भाऊ अख्खं नील. आणि तुला तर आपल्या EMI ची क्वालिटी आणि क्वांटिटी माहिती आहे. हे तर तिथे समोर टपरी आहे, याचे 8 रुपये झालेत. भरून टाक, मी तुला लगेच जीपे करतो उद्या. हा लईत लई तुला सोमवारपर्यंत 8 रुपये जीपे करतो. तू काय काळजी करू नको. हे बघ समोर टपरी समोर जा, लगेच जा. नील करतो, नील सोमवारी 8 रुपये नील करतो, काय काळजी करू नको. ठीक आहे, ए जाऊ का भावड्या.